आहाहाहा! इथे आपले मस्तपैकी व्हेजिटेबल कटलेट्स तळले जात आहेत. तर आज आपण बनवत आहोत व्हेजिटेबल कटलेट्स. तर लगेचच आपण रेसिपीकडे वळूया. कटलेट्स बनवण्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. सोबत थोडंसं तेल आणि बटर पॅनमध्ये घालून घेतलेलं आहे आणि एक बारीक कांदा कापून आपण त्यावर परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा गुलाबी रंगाचा परतून झाल्यानंतर आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून त्यात घालायच्या आहेत आणि 1 ते 1.5 आल्याचा तुकडा देखील आपण बारीक चॉप करून ह्याच्यासोबत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण काही भाज्या घालणार आहोत. तर मी इथे 2 वाटी गाजर घेतलेले आहे, 1.5 वाटी ताजे वाटाणे क्रश करून घेतलेले आहेत आणि सोबतच काही पावडर मसाले आपण इथे घातलेले आहेत. अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 5 मिनटं वाफेवर हे शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हे थंड होण्यासाठी एका बोलमध्ये काढून घेतलेलं आहे. दुसऱ्या बाजूला मी 2 बटाटे उकडून घेतले होते, ते देखील गार करून घेतले आणि सोबतच हे एकत्र केलेले आहे आणि आपण ते देखील ह्या भाज्यांबरोबर एकजीव करून घ्यायचे आहे. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण कॉर्नफ्लॉवर ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवरनी त्याला बाइंडिंग मिळते आणि व्यवस्थित आपले कटलेट वळले जातात. तर आपले इथे वड्याच्या साईजचे आपण कटलेट्स गोलाकार तयार केलेले आहेत आणि आपण इथे एक स्लरी बनवलेली आहे. कॉर्नफ्लॉवर आपण थोडंसं पाणी घालून त्याची स्लरी बनवलेली आहे आणि जे आपण हे कटलेट तयार केले होते ते एकानंतर एक आपण त्या स्लरीमध्ये बुडवून आपण ब्रेड क्रम्सनी वरून कोट करून घेत आहोत. एकानंतर एक प्रत्येक कटलेट मी स्लरीमध्ये बुडवून ब्रेड क्रम्सनी कोट करून घेतलेले आहेत. त्यामुळे काय होतं, जे आपले कटलेट आहेत ते छान असे क्रिस्पी आणि क्रंची बनतात. तर इथे आपले सर्व कटलेट तयार झालेले आहेत. तर आपण लगेचच ते तळून घेत आहोत. एका बॅचमध्ये 3 असे मी तळून घेतलेले आहेत. तर इथे मीडियम टू लो फ्लेमवर आपण हे कटलेट्स तळून घेत आहोत. सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपण हे कटलेट्स तळून घेणार आहोत. तसं भाज्या तर आपल्या ऑलरेडी शिजलेल्याच आहेत, पण छान आतून मऊ आणि वरून क्रिस्पी असे हे कटलेट्स तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या देखील तुम्ही ह्यात ॲड करू शकता आणि कोबी घालू शकता तुम्ही, या कॉलीफ्लावर देखील घालू शकता. तुमच्याकडे आणखी काही भाज्या असतील त्या देखील तुम्ही ॲड करून अशा प्रकारचे कटलेट्स बनवू शकता. इथे आपले मस्त क्रिस्पी तुम्ही पाहू शकता कटलेट्स तयार झाले आहेत आणि आतून मऊ देखील झालेले आहेत. तर मुलांना असे कटलेट्स आवडतात. तर तुम्ही हे ब्रेड बरोबर खा किंवा हिरव्या चटणी बरोबर खा. तर मी असे सॉस बरोबर सर्व केले आणि लगेचच इथे आपले कटलेट तयार झालेले आहेत. तर कशी वाटली कटलेटची रेसिपी? जर आवडली असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.